या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी 7 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात 400 पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले. अनेकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीने मंगळवारी यादी जाहीर केल्याने त्यांच्या सर्वच उमेदवारांनी दुपारनंतर अर्ज भरले. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले समर्थक, पक्षांचे कार्यकर्ते यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचा परिसर गर्दीने फुलला होता. अर्ज दाखल होण्याची क्षमता ओळखून कोल्हापूर पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. तब्बल 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून इच्छुकांच्या तयारीला वेग आला आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळी 10 पासून शहरातील सर्व कार्यालयात माहिती, महाविकास आघाडी, राष्ट्रीय शाहू आघाडीसह इतर अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. कार्यालयाच्या आवारात बॅरिकेडिंग केले होते. तेथून एकाच प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जात होता. पोलीस चौकशी करूनच उमेदवारांनी त्यांच्या समेत नियमानुसार परवानगी असलेल्या मोजक्याच व्यक्तींना कार्यालयात सोडत होते. कार्यालयात येऊन कागदपत्रांची तपासणी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर केला जात होता. यानंतर कार्यालयाबाहेर विजयाची खूण दाखवत उमेदवार, कार्यकर्ते कार्यालयाच्या आवाराबाहेर पडत होते. अनेक उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. हलकी ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. हातात पक्षांचे झेंडे, गळ्यात पक्षांचे स्कार्फ, दुचाकींवर झेंडे, वाहनांवर झेंडे, डोक्यावर टोपी अशा प्रकारे उमेदवारांचे कार्यकर्ते, समर्थक सजले होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराने आपापल्या मंदिर परिसरातील देवतांचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. युवक, पुरुषांसह महिलांची संख्या मोठी होती.